कणकवलीतील डॉक्टर नागवेकरांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेली मृत कस्तुरी पाताडे हिचा कोल्हापूर येथे झालेला दुर्दैवी मृत्यू व त्यानंतर डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलची जमावाकडून झालेली तोडफोड या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे ही सक्षम झाली पाहिजेत. शासकीय आरोग्य व्यवस्था सुस्थितीत असली तर छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी मृत कस्तुरीला खाजगी रुग्णालयात जाण्याचा प्रश्न आला नसता. परंतु ह्या पुढील काळात तरी सर्वांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी काम करूयात. या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नी 20 डिसेंबरला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन चर्चा करण्याची भूमिका मांडण्यात आली. गोपुरी आश्रम येथील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नी बैठक पार पडली. या बैठकीच्या प्रारंभी मृत कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, गोपुरीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री, नंदन वेंगुर्लेकर, विजय सावंत, संदीप सावंत, विनायक सापळे, मधुकर नलावडे, पत्रकार भगवान लोके, उमेश बुचडे, प्रमोद जोशी, विनायक नाईक, प्रसाद सावंत, यशोधर खाडिये, संजय गोरुले, नितीन तळेकर, शंकर धुरी, संदीप शिंदे, राजेंद्र वर्णे, किशोर सोगम, सुप्रिया पाटील, गीतांजली कामत, राहुल कदम, नामानंद मोडक, धनंजय सावंत, दुर्गाप्रसाद काजरेकर, परेश परुळेकर, संतोष माळवडे, दीपक कदम, विश्वजित रासम, रमाकांत पावसकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तर ह्या सगळ्या लोकांची दर महिन्याला आवश्यकतेप्रमाणे किंवा 3 महिन्यातनं एकदा ही मीटिंग झाली पाहिजे, जी प्रत्यक्षात होत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक त्याचा अध्यक्ष असतो काही ठिकाणी, पण ह्या मीटिंगा कागदावरती आणि फेसबुकवरती किंवा त्या झूम मीटिंग वरती दाखवल्या जातात. म्हणजे आज आमच्या वेंगुर्ल्यामध्ये कमिटीवर अशासकीय सदस्य गेली 11 वर्ष घेतलेले नाहीये. सावंतवाडीमध्ये देव्या सूर्याजी आणि रवी जाधव जे कायम ओरड मारतात, जे विरोध करतात, म्हणून त्यांना आत्ता घेतलंय. आणि चुकीचे त्यांनी अधिकाऱ्यांनी अशी ठेवली आहे की त्याला आमदाराचा पत्र पाहिजे, शिफारस पाहिजे खासदारांची, जे प्रत्यक्षात तशी तरतूद नाहीये. काढून घेतो आपण, ते विचार करतो. तो पेशंट इतका हे होता की सकाळी पेशंट आलाय, तो सांगतोय पेशंट की माझं दुखतंय, सॉरी दुखत नाहीये आणि माझी परीक्षा आहे. डॉक्टरांना इतकं ते हलकं वाटतं, कमी वाटतं, काय नॉर्मल म्हणजे ती सर्जरी करून काढायचं म्हणून ताबडतोब त्याच ज्या दिवशी सेम डे संध्याकाळी ऑपरेट केलं. म्हणजे मुद्दा कुठे आहे, ऑपरेशन साधं होतं आणि ते साधं ऑपरेशन आपल्या सरकारी दवाखान्यात करू शकत नाही, म्हणून ते ह्याच्यात गेले ते, आणि म्हणून आपण इथे जमलोय. आणि परत हे आपण भावनिक होऊन जाऊ नका. मी मला अनुभव परत सांगतो, म्हणून म्हणतोय वर्कशॉप कशाला, कार्यकर्ते चळवळीत जातो. तो आज दिसतोय हा पोरगा एवढाच आहे पूर्ण, म्हणजे याच्यात असतो तो कुठेतरी डॅमवाल्यांच्या ह्याच्यात, वंचितांच्या ह्याला, शोषितांच्या ह्याच्यात लढत असतो. राहुल कदम म्हणून पोरगा आहे. असं पाहिजे. आम्ही आता 50 मला तेवढी ह्या नाही, 50 म्हणजे 25 असे हवेत, कोण नाही आहे, म्हणून त्याला मी यांना बोलवतोय. फक्त ते आता पुढाऱ्यांच्या वेशात राहायचं नाही. आपण पुढाऱ्यांच्या ह्याच्यात आपली मिटिंग लागणार नाही तर अशी प्रत्येक तालुक्यात झाली तर ती जिल्ह्याची, म्हणून ते आपण साथी म्हणून जी संस्था आहे जी काम करते ऑलरेडी महाराष्ट्राच्या बाहेर पण काम करते, ते येणार आहे. आणि त्यांच्याबरोबर वर्कशॉप परत तुम्ही, मी बरोबर आहे, जायचं कुठे आमदार राणीकडे जायचं, राणीकडे जायचं असेल, वैद्यकीय मिनिस्टर जायचं असेल तर आपण परत हे शॉर्टकट आहे, ज्यांना आपण निवेदन देणार आणि हे करणार. ते आपल्याला कॉन्स्टंटली काम करावं लागेल. का तशी 4-5-6 जण काढूया. आता बाकीच्या सपोर्टिंगला नाही, आता उद्या निवेदन द्यायचं गेलं पाहिजे तर सगळ्यांनी यायला पाहिजे. ठीक आहे, 30 जण आहेत, 15 जण आले तरी बस होती. म्हणजे इथून आज विनायक नाईक बरं झालं, म्हणजे पहिल्यांदा बोलताना व्यक्त होतोय ना माणसं, तो चांगला याच्यात आहे, व्यवस्थित कम्फर्ट झोन मध्ये जगू शकतोय. पण विनायक आला, लक्षात घ्या, वाटायला लागलं तो चांगल्या हॉस्पिटलला, 5 स्टार हॉस्पिटलला जाऊन उपचार घेऊ शकतो. पण नाही, लोकांनी त्याला वाटतंय असं. अशी येतील तेव्हा आणि जरा त्याला गती येईल. फक्त आता आपण मूळ आता ह्याच्यावर कुठेतरी येऊया. तुम्ही आता म्हणजे हा आत्ता विषय नव्हता, मी ठरवलं होतं की शेवटी बोलायचं.
ही बदनाम करण्याचे कुठून मी आजचा कालपर्यंत तसंच वाटवतो अख्ख्या महाराष्ट्राला. कणकवली फक्त मोडतोड आणि हे करते. सुरुवात कुठून झाली आज कळलं ते आम्ही टाकले नाही. मला तेच म्हणायचं की हे बघा म्हणजे तो इन्सिडेंट म्हणजे उलट मला म्हणायचंय तो इन्सिडेंट डायव्हर्ट करण्याकरता तुम्ही समूहाला त्या जमावाला इन्स्टिगेट केलं का चिथावणी दिलीत का पहिली भाषा त्यांच्याकडनं लक्षात घ्या ना तुम्ही मुद्दाम चिथावलं. माझं म्हणणं आहे त्याच्या पुढे जाऊन म्हणतात ऑपरेशन मिस केलं. 2 ऑलरेडी त्यांच्यावर 302 झाले मनुष्यवराचा. मग हे ऑपरेशन केल्यावर ह्यांना मोकळे का ते स्वतः म्हणतात ना कन्व्हेन्शन स्वतः दिलंय त्यांनी स्वतः दिलंय ना स्वतः बोलले. लक्षात आला मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे आणि त्यांनी गाडी फुकट दिली माझं त्यांना समर्थन नाही. सॉरी काय सॉरी तुम्ही हे बघा सर आपण या गांधीवादी विचार सर मी पण होतो तिथे. मी तिथे होतो. मी सगळ्या पेशंटना काढा वरचे पेशंट आधी पहिले जाऊन द्या म्हणून मी सांगणार होतो कारण ते बाकीचे ऐकण्याचे कोणाचं कोणच नव्हतं. तो कारण तो आक्रोशच असा होता की ते दमलेला आक्रोश होता. आणि अशी 1,500-2,000 माणसं जमवून येते का ते डॉक्टर चुकीचा म्हणतायत ते अशी 1,500-2,000 माणसं एका अरे आम्हाला जमवता येत नाही 30 माणसं आपण नाही ती तो आक्रोशच हे झाला ना. आणि तुम्ही चप्पल जेव्हा त्याच वेळी शहर नाही ते गाव आहे. ते गावात एकजूट कशी असते ती बघा. गावात एकाला कळलं की असं असं झालेलं आहे त्यामुळे ती लोक हेने आली. त्यामुळे नाही तुमचं मी असं म्हणत नाही आपण तसंच करायचं. आपण त्या गोष्टीचं समर्थन नाही पण सुरुवात आता हा त्यामुळे आणि ते बदनाम उलट आपल्याला करतायत. मी म्हणतो कणकवलीला करतायत तालुक्याला करतायत सिंधुदुर्गाला करतायत हे करतायत ना बदनाम. उगीच सगळ्या डॉक्टरला घेऊन डॉक्टरना पण आता विचारणार आपण हे तुम्हाला पटतं का म्हणून. मग तेच नाही ते उच्च धनंतरी म्हणतात त्यांनी या खंडणीसारखे आरोप साध्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. मला असं वाटतं की 2 गोष्टी आपण जास्त होतात. एक डिलिव्हरीसाठी गायनॅकसाठी एक कोणीही असेल लेडीज किंवा जेंट्स तो आपल्याला एक महत्वाचा आहे. आणि दुसरा ऍक्सिडेंटल केस आपण जास्त होतात ते आपण बांबोळीकडेच घेऊन काही झालं की चालतं बांबोळीला जा. इथे मी सरकारला तुम्ही कार्ड घेऊन या ब्लड नाही आमच्याकडे. आम्हाला लोकप्रतिनिधींकडे जावं लागतं आणि सांगायचं आम्हाला कार्ड द्या ब्लड नाही आहे ब्लड देणार नाही. मग मी जर म्हणतो सामान्य व्यक्तीला मिळतच नसेल ब्लड. आम्ही ते एवढे म्हणजे राजकीय व्यक्ती खूप ब्लड कॅम्प घेतात तरी पण तुम्ही दुसऱ्या दिवशी जा 3ऱ्या दिवशी जा म्हणजे ब्लडच अवेलेबल नसतं. आता ते मला आंबेडकर साहेबांकडे जायचं मला वाटतं आता वातावरण गरम आहे आताच गेलेलं बरं. आणि त्याने ऍटलिस्ट म्हणजे काय की मला असं वाटतं की फक्त जिल्ह्यामध्ये आपलं जे मेन रुग्णालय आहे वरसला तिथे मेन सेंटर आहे. कुठून जरी आपण कांबोली जाऊ शकतो तर आपण मेन सेंटरला तर जाऊ शकतो 100% वरसला. आम्ही जाणार आमची पोरं ती गोव्यालाच जाणार आणि ते सांगणार क्या करताय तुम्हाला आमदार खासदार इधर लेके आता है. म्हणजे एवढी आपली लाज वाटते आम्हाला. हे म्हटलं तुम्ही म्हणतात ना कसं होतं आता सुद्धा मगाशी कोणते मला स्नॅक बाईटचे पेशंट पूर्वी मी कितीतरी पेशंट सगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलला गेले तर पीएचसीतच बरे होत होते. आता ते पीएचसी डायरेक्ट जिल्हा रुग्णालयात तिकडे नाही तर बांबोळीत जावं लागतं. याचं कारण ते का शासनच जबाबदार आहे. पूर्वी पीएचसी सुद्धा ग्रामपंचायतीत सुद्धा ती स्नॅक बेडची इंजेक्शन असायची आता ती मिळत नाही. ती खाजगी रुग्णालयातच मिळतात किंवा असतात. त्याच्यामुळे कितीतरी पेशंट आणि त्या डॉक्टरची चुकी नाही. मी 4 इंजेक्शन लावली 5 मी कितीतरी पेशंट असे बरे केलेले आहेत की डॉक्टरनं प्रायव्हेट डॉक्टरने खर्च केला तर मी पीएचसीला आणून इंजेक्शन दिली किंवा तुझं आहे कव्हर करण्याची परिस्थिती नाही. पण आता तसं होत नाही. 1-1 लाख रुपये त्या स्नॅक बेडच्या पेशंटला जातात. पुरुषाचा वाटा नाही तर साफ चावा. ह्याच्यात सुद्धा बदल होणं गरजेचं. शासनात ह्या काही दिसत नाही. शासनात चुकी आहे लक्षात आलं ना. त्यांनी चुकीच केलं. त्यांनी हे ऑपरेशन त्यांच्या ह्याच्यात बसतच नाही. जे करायचं ते बसतच नाही मुळात. पण आम्हाला तो विषय आता बोलायचा नाही. त्यांचं बोलायचं नाही. सरांचं कसं म्हणणं आहे की डॉक्टरांची नको बोलू आपण सक्षम कसे होऊ आपली आरोग्य शासकीय आरोग्य कशी चांगली होईल ते बघायचं आहे आपल्याला. त्या डॉक्टरची हेवेदावी काही करायची नाही. लक्षात आलं त्यांना बाजूलाच ठेवायचं. आपण आपला जिल्हा आपलं आरोग्य केंद्र सुस्थितीत कसं येईल आपले जे गोव्याला रेफर होतात पेशंट ते इथे कसे थांबतील हे बघितलं पाहिजे. सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर एक कणकवलीकरांचं बदनामीचं षडयंत्र आहे ते त्याच्यामुळे कणकवलीकर बदनाम झाले. त्यामुळे आम्ही कणकवलीकरांच्या वतीने अशी मागणी करतो की या घटनेची सखोल चौकशी करा आणि जे पण दोषी आहेत
जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा, पण ती चौकशी सखोल करा आणि दबावमुक्त करा. कारण हे धनदांडग्यांच्या विरुद्ध ही सर्वसामान्य यंत्रणा आमची जर अशी जर मोडली तर उद्या कोणीच उभं राहणार नाही अत्याचाराच्या विरुद्ध. त्यामुळे ह्याची मागणी आपण करूया की पोलिसांनी त्याच्यात कोणत्याही दबाव न घेता त्यांनी चौकशी करावी. पण आपला जर दबावगट संपूर्ण जिल्ह्याचा तयार झाला आरोग्याच्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपण जर फॉलोअप करत राहिलो ना तर त्याच्यातून पुढच्या 1-2 वर्षामध्ये काहीतरी नक्की चांगलं निष्पन्न होईल. आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत, शासकीय आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत आपण लोकांच्या मध्ये पॉझिटिव्हनेस तयार केला पाहिजे. लोकांची कशी समज झाली आहे की सरकारी दवाखान्यात गेलं ना तर आपल्याला काही तिथे सोयी मिळत नाही आणि म्हणून मग कर्ज काढून लोक परवा त्यांच्या घटना घडलीच्या हॉस्पिटलमध्ये एक माझ्या विद्यार्थिनीची आई होती, बरेच दिवस झाले गेल्या महिन्यामध्ये, तर ती मला जमीन विकली, तिला ताप आला होता, जमीन विकली ते उपचार करण्यासाठी, घाटावरची मुलगी होती. तर अशी परिस्थिती एकंदरीतच आरोग्य यंत्रणा ही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाला किरकोळ आजारासाठी किंवा मोठ्या ऑपरेशन किंवा कुठच्याही प्रयोगासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. त्या ठिकाणी मिळणारी वागणूक किंवा त्या ठिकाणी मिळणारी सेवा ही जरी कम दर्जाची असली, त्यांच्यामध्ये ती असतेच खूप चांगली, परंतु खूप खर्चिक असते. परंतु शासकीय किंवा सार्वजनिक सेवेमधली जी रुग्णालयं आहेत ती पूर्ण क्षमतेनं काम करत नसल्यामुळे रुग्णांचा नाईलाज होतो. वेगवेगळ्या आस्थापनावर, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये स्टाफची कमी आहे, टेक्निकल माणसांची कमी आहे. काही ठिकाणी मशिनरी आहे परंतु ती ऑपरेट करणारी माणसं नाही आहेत. काही ठिकाणी माणसं आहेत परंतु ती त्या ठिकाणी मशिनरी नाही आहे. म्हणजे हा सगळा जो काय गोंधळ झालेला आहे, या सगळ्या गोंधळावर यंत्रणेनं लक्ष घालावं. आरोग्य उपसंचालक, आरोग्यमंत्री किंवा जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी या सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, परंतु ती घातलं जात नाही. मग त्यामुळे प्रचंड प्रक्षोभ होतो आणि एखादी घटना अप्रिय घडते, त्याच्यातनं एखादं गाव, एखादा समाज किंवा जिल्हा, तालुका हे बदनाम होण्याचं षडयंत्र रचलं आहे का काय अशी लोकांची भावना होते. हा सगळा जो मुद्दा आहे हा खोडून काढण्यासाठी आमच्या भावना ज्या काय आहेत, नागरिकांच्या भावना काय आहेत, त्यासाठी ही बैठक झाली होती. या बैठकीच्या पूर्वी पालकमंत्र्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही मीटिंगमध्ये जे काय ठरवाल त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी माझी प्रायोरिटी असेल. त्याप्रमाणे ती 20 तारखेला मीटिंग घेणार आहे. 20 तारखेला आम्ही त्यांना भेटून आमचं जे काय म्हणणं आहे ते सविस्तरपणे मांडणार आहोत आणि त्यानंतर पालकमंत्र्यांना विनंती करून आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातच बैठक घेऊन इथले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.